मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ऐरावतीने सांगितलेलं असतं की जे काही आहे ना ते मिटवून टाका, म्हणजेच काय तर त्यावर सह्या करा आणि तो ब्रँड अक्षय विकून टाक मुरंबाचा. पण हा ब्रँड ना आता अक्षय विकायला तयार नसतो. अक्षयने या सगळ्याला नकार दिलेला असतो. अक्षय म्हणत असतो की नाही, पण मी सही करणार नाही म्हणजे नाही असं म्हटल्याबरोबर आता इथे मात्र इरावती म्हणत असते, अक्षय मी तुला आधी सांगितलं होतं की ही तुला असंच इमोशनल ब्लॅकमेल करणार, पण या सगळ्यामध्ये अडकू नकोस प्लीज. तू या सगळ्यातून बाहेर पड आणि तिला हिची योग्य ती जागा दाखव. हेच दाखवणं गरजेचं आहे. पण नाही, हा आमचा ब्रँड होता, म्हणजेच आमचं प्रेम हे असं मी तकलादू समजत नाही, कारण ह्या प्रेमाचीच परिभाषा म्हणजे आमचा हा मुरंबा ब्रँड होता. पण हा ब्रँड मी आता विकून येत ना आमच्यातलं प्रेम पूर्णतः संपवणार नाही आहे. म्हणजेच जरी आम्ही दोघंही जण वेगळे झालेलो असलो तरीसुद्धा आमच्या ह्या प्रेमाला कोणालाही आम्ही असं विकू शकत नाही असं देखील आता हा इरावतीला बोलू लागतो. त्याच वेळेला आता इरावती खूप जास्त घाबरलेली असते, कारण इरावतीला काही सुद्धा हा मुरंबा ब्रँड विकायचा असतो आणि त्यासाठी ती कुठल्याही थराला जायला तयार असते. म्हणूनच ती अक्षयला फोर्स सुद्धा करत असते. पण अक्षयही तितकाच हुशार. अक्षय तिला म्हणत असतो की नाही, मला आता या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत. माझा विचार पक्का झालेला आहे, त्यामुळे माझ्या ह्याच्यामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत असं देखील त्याने सांगितलेलं असतं. मग काय, इकडे मात्र इरावती खूप जास्त हायपर झालेली असते. तिला असं वाटत असतं की चला आता हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा या रमानं आपल्याकडनं काढून घेतलाय. अक्षय म्हणतो की माझा विचार पक्का झाला आहे. मी आता काही झालं तरी मला हे सगळ्या काही गोष्टी नको आहेत आणि त्यामुळे मी आता यामध्ये अडकणार सुद्धा नाही असं बोलून तो रागारागाने निघून जातो. आता जेव्हा तो रागारागाने निघून जातो तेव्हा मात्र आता इकडे इरावतीकडे रमा पाहत असते. तर रमा आता इरावतीला म्हणते की बघितलं का तुम्ही काय पेपर आणलात काय आणि सगळ्या काही गोष्टी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या मनाविरुद्ध ना आणि काहीच होऊ शकत नाही, कारण आमचं प्रेमच या सगळ्यामध्ये जिंकलेलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि हा घ्या पेन, आता बसा पेपरातली कोडी सोडवत, कारण ही कोडी तुम्हाला सोडवता काही येणार नाहीत, कारण हा तुमच्यासाठी एक मोठा प्रश्न आहे. तुम्हाला ना एक काम करावं लागेल, तुम्हाला लवकरात लवकर जा आणि या पेपर्स घ्या आणि या पेपर्समधली कोडी सोडवा. आता अक्षयला तर मी आपलंसं केलेलं आहे. आता दुसरं टाईम जो आहे तो आरोहीचा आहे. आरोहीला पण मी काही झालं तरी मिळवणारच असं देखील आता म्हटलेलं असतं. मग आरोहीला मिळवण्यासाठी काही करायची तयारी जी आहे ती खरं तर रमाची असते आणि त्यामुळेच रमाने आता ठरवलेलं असतं की हे सगळं तर केलेलं आहे आपण, पण आता एक बारी आहे ती आरोहीला आपलंसं करायची आणि आता आरोहीला सुद्धा आपण जिंकायला हवं, कारण पुन्हा एकदा आरोही मनातून उतरलेली असते आणि हे सगळं करण्यासाठी रमा तयारी करत असते. दुसरीकडे अक्षय रूममध्ये जातो आणि झालेल्या प्रकाराचा विचार करत असतो. त्याच्या डोक्यात सतत तेच विचार फिरत असतात की हे सगळं काही काय झालं, म्हणजे आपण त्या पेपरवर सही केली असती तर आज मुरंबा ब्रँड विकला गेलेला असता. पण या सगळ्या गोष्टी अक्षय जेव्हा आठवतो तेव्हा 2 वेण्या घातलेली रमा त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि जेव्हा 2 वेण्या घातलेली रमा त्याच्यासमोर येऊन उभी राहते ना तेव्हा मात्र आता त्याला काही देखील सुधरत नसतं. तो फक्त एकटक रमाकडे पाहत असतो आणि तो आता रमाला म्हणत असतो की तुला वाटत असेल की हे सगळं काही तू करतेस ना ते मुद्दामून करतेस, पण मी ना या सगळ्या गोष्टी विसरलो नाही आहे. जरी तुला असं वाटत असेल की त्या पेपरवर मी सह्या केलेल्या नाही आहेत, पण माझं जे प्रेम आहे ना ते मी विसरायचा प्रयत्न करतोय. मग तू का सारखी सारखी माझ्या समोर येतेस आणि का मला पुन्हा त्रास देतेस? गेली 7 वर्ष या सगळ्यातून बाहेर पडलो होतो मी, पण तू या सगळ्या गोष्टींमध्ये पुन्हा पुन्हा मला गुंतवायचा प्रयत्न करतेस असं का? असं बोलूनच अक्षय त्या 2 वेण्या घातलेल्या रमाला जाब विचारत असतो. खरं तर त्याला रमाचे भास होत असतात. खरी रमा तर त्याच्यासमोर उभी नसते, पण जेव्हा त्याच्यासमोर ती रमा उभी असते ना तेव्हा सुद्धा त्याला फक्त आणि फक्त त्याच सगळ्या गोष्टी दिसत असतात आणि त्यामुळे ना
आता तो थोडा का होईना जरा हायपर झालेलाच असतो आणि त्यावेळेस आता रमाही म्हणत असते की तुम्हाला जे काही विचारायचं आहे ना ते आर.के. मॅडमला जाऊन विचारा, मला तुम्ही याबद्दल काही विचारू नका, कारण तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाही आहेत, असं देखील तिनं ठामपणे म्हटलेलं असतं. कारण आता अक्षयची झालेली अवस्था आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अक्षयला सारखे रमाचे भास होत असतात आणि त्यामुळेच त्याला आता हे सगळं काही समजत असतं, दिसत असतं. आणि त्यामुळेच ना आता रमाही म्हणत असते की तुम्हाला इतकं जर वाटतं ना तर तुम्ही आर.के. मॅडमना जाऊन का नाही विचारत, तुम्ही या सगळ्याबद्दल मलाच का विचारायला येत आहे, असं बोलून आता रमा जी आहे ती आता अक्षयला विचारत असते. तर अक्षय देखील आता काय बोलू आणि काय नाही या द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेला असतो. पण त्याला ना आता रमाला विसरणं शक्य नसतं, कारण तो ना बरेच प्रयत्न रमाला विसरण्यासाठी करत असतो. पण रमा कोणत्या ना कोणत्या कारणावर ना त्याच्या समोर येते. आजही तसंच झालं. मुरंबा हा ब्रँड विकण्यासाठी का होईना अक्षयला रमाच्या बाजूला बसावं लागलं, तिचा हात धरावा लागला आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना त्याला मनातून खूप जास्त त्रास होत होता. तो आता त्याच सगळ्या गोष्टीचा विचार करत होता की या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत हे अशा कशा काय घडू शकतात आणि त्यामुळे आता तो स्वतःलाच या सगळ्याचा दोष देत होता. त्याला आता कळत नव्हतं की तो स्वतः काय करत आहे ते. पण आता इकडे मात्र जी तारा असते ना तिने आता चांगलंच भडकवलेलं असतं आरोहीला रमाच्या विरोधात. त्यामुळे आता आरोही जी आहे तिला भूक लागलेली असते, तर तारा तिला म्हणत असते की तुला भूक लागली मग बाहेर जाऊन काय त्या तुझ्या आईच्या हातचं खाणार आहेस का, त्या रमाच्या हातचं. मग आरोही शांत राहते. आरोही म्हणते की नाही. तेवढ्यातच ना पार्थने सगळ्यांसाठी पिझ्झा आणलेला असतो. पार्थ जेव्हा पिझ्झा घेऊन येतो तेव्हा तारा खूप जास्त खुश होते. तारा म्हणते वाव पिझ्झा, बरं झालं, मला खूप भूक लागलीच होती, असं बोलून ती पार्थकडनं तो पिझ्झा घेते. आता आरोहीला सुद्धा पिझ्झा हवा असतो, म्हणूनच ना आता आरोही त्याच्याकडे पाहत असते. पण आरोही विचार करते की आईनं आपल्याला सांगितलं आहे की पिझ्झा वगैरे काही खायचा नाही, मग आपण कसं काय हा पिझ्झा खाण्याचा, म्हणूनच ती आता थोडी लांब हटते. पण त्याच वेळेला ना आता मालविका तिला भडकवते आणि म्हणते की बिंदास खा, तुला कोण ओरडणार आहे ना ते मी बघतेच, आणि असं बोलून ती तिला पिझ्झासुद्धा खायला देते. मग काय पिझ्झा आता तिला खायला दिल्याबरोबर ती देखील खूप जास्त खुश होते. तारा आणि त्याचसोबत पार्थ आता म्हणत असतात की चला ना आपण मस्त सेल्फी काढूया. तारा मोबाईल ऑन करते आणि लगेच सेल्फी काढायला जाते. सेल्फी काढून झाल्यानंतर इकडे तिकडे ती पाहू लागते आणि त्याच वेळेला आता जेव्हा तो सेल्फी अपलोड करायला घेते तेव्हा तिच्या लक्षात येतं की वायफाय बंद केलेला आहे आणि ती आता म्हणू लागते की बघितलंस का, या रमानं परत वायफाय बंद केलं. या सगळ्याला ना खरंच ना कुठेतरी उपाय हा शोधून काढायलाच हवा, काय या रमाची मनमानी चालू आहे, असं देखील तारा आता म्हणू लागते. तारा डायरेक्ट रमाला एकेरी हाक मारत असते, तर मालविका इथे आता आरोहीचे कान भरत असते. बघितलंस का आताही तुझ्या आईनं काय केलं ते, हे सगळं ना ती ठरवून करते बघ, म्हणजे ना आपल्याला त्रास द्यायचा ना हे तिने फिक्स केलेलंच आहे आणि म्हणून तर आपल्याला ती इतका त्रास देते. पण नाही मी सोडणार नाही आहे तिला, असं देखील आता मालविका म्हणत असते. तूही तिला सोडू नकोस, बाहेर जा आणि भांड, कारण आपल्याला वायफाय हा लागतोच, तुलाही माहितीच आहे ना, असं बोलून ना तिला मुद्दामून भडकवायचं काम जे आहे ते आता मालविका ही आरोहीला करू लागते. आरोहीसुद्धा म्हणते की हो मी बाहेर जाऊन भांडतेच, आणि मग काय ताराला तितकंच हवं असतं. ताराही खूप जास्त खुश असते. ताराही विचार करते की चला, ताराही आता मुद्दामून आरोहीला रमाबद्दल भडकवू लागते. म्हणत असते की या रमाचं ना जरा जास्तच वाढत चाललेलं आहे, तिला असं वाटत असेल की ती या सगळ्यामध्ये जिंकत आहे, पण ती ना आरोहीच्या मनातून किती उतरत आहे याचाही ती विचार करत नाही आहे. तिने आरोहीचा तरी विचार करायला हवा होता, असाच विचार आता मनामध्ये ती करत असते. आणि दुसरीकडे मात्र आता रमाला सुद्धा तो प्रसंग आठवतो. रमाही आता त्या सगळ्या विचारांमध्ये हरवलेली असते. तिला सुद्धा तो प्रसंग सगळा आठवत असतो आणि त्यामुळे आता तिला कळत नसतं की सगळं काय करावं. त्याच वेळेला बाहेर ती आता डेकोरेशनच्या तयारीला लागलेली असते, कारण दिवाळी आहे. तेवढ्यातच अक्षय तिथे जातो आणि अक्षय तिथे जाऊन रमाला विचारत असतो की तुझा काय प्रॉब्लेम आहे. रमा म्हणते की काय झालंय तुम्हाला, आता मी काय केलंय. तर अक्षय म्हणतो काय केलंय म्हणजे तुला एवढं सुद्धा माहीत नाही का तू काय केलंय. तुला असं वाटत असेल की तू हे सगळं करून ना माझ्या जवळ यायचं तर पुन्हा प्रयत्न करतेस ना, तर हे सगळं तुझं चुकीचं आहे. काही झालं ना तरी मी नाही येऊ शकत.
शकते पुन्हा. आणि तुला असं वाटत असेल की नाही ह्या सगळ्यात तू जिंकली आहेस, तर हा तुझा खरं तर मुख्य म्हणजे दोष आहे असं समजतो मी. आणि एवढे 7 वर्ष तू लांब होतीस आणि आता तू पुन्हा इथे आलेली आहे. 7 वर्षामध्ये सगळं काही विसरायचा प्रयत्न करतोय, पण तू पुन्हा पुन्हा येऊन सारखी आठवण करून देतेस. पण तुला असं वाटत असेल की हे सगळं काही तुझ्या बरोबरीचं आहे, पण हा तुझा गैरसमज आहे असं देखील बोलूनच आता तो हे करत असतो. पण रमा विचार करत असते की कधी एकदा हा बोलेल की माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि म्हणूनच मला त्रास होतोय. पण अक्षय असं काही देखील बोलत नाही आणि ह्याचाच तर त्रास खास करून ना रमाला खूप जास्त होत असतो. रमा म्हणत असते की तुम्हाला असं वाटत असेल की मी हे सगळं काही हे करायला आलेली आहे, पण मी ही नाती जपायला आलेली आहे. माझं घर मला पुन्हा मिळवायचं आहे, त्यासाठी मी आलेली आहे असं देखील रमा आता बेधडकपणे बोलून टाकते. आणि जेव्हा रमा हे सगळं काही बेधडकपणे बोलते तेव्हा मात्र आता बोलतीच बंद झालेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं रमाने आता त्या अर्थाला सांगितलेलं असतं की वायफाय बंद कर. वायफायचं बटन बंद केल्यामुळे अर्था म्हणत असते की काकू तुला काय वाटतं गं, हे सगळं काही इतकं पॉसिबल होणार आहे का? हे सगळेजण आता ओरडत येतील बघ. आणि खास करून ना आरोहीच त्यांची बाजू घ्यायला इथे येईल आणि आरोहीच आपल्याला सांगेल की बघ या सगळ्या गोष्टी. म्हणूनच ना आरोहीला ना खरंच या लोकांनी इतकं भडकवलं आहे ना, एवढं त्यांच्या अधीन केलं आहे ना, त्यामुळेच आरोही त्यांचं ऐकते. आता तेवढ्यातच सगळेजणं बाहेर आलेली असतात आणि तारा जी आहे ना ती रमाला म्हणत असते की तुला काय प्रॉब्लेम आहे गं, सारखं सारखं वायफाय काय बंद करतेस, तुला कळत नाही का असं देखील बोलून ती आता तिला जाब विचारू लागते. पण त्यावेळेला ना आता आरोहीसुद्धा तिथे आलेली असते आणि आरोही रमाला म्हणते की आई तू का बंद केला आहे वायफाय, वायफाय पहिल्यांदा चालू कर. तर रमा म्हणत असते की कशाला वायफाय चालू करायचं आहे, काय प्रॉब्लेम आहे तुमचा, काय अडलं आहे का तुमचं. तर आरोही म्हणत असते की हां आम्हाला काम आहे, लवकरात लवकर चालू कर. मग आता आरोहीला रमा समजवायचा प्रयत्न करत असते, पण आरोहीला ऐकून घ्यायचं नसतं. आरोहीने स्वतःची म्हणणी आता डायरेक्ट लादायला सुरुवात केलेली असतात. आरोही म्हणत असते की तू ना मला काही सांगू नकोस, मला फक्त आणि फक्त आत्ताच्या आत्ता वायफायचं बटन चालू करून हवं आहे. आणि त्याच वेळेला आता आरोहीला रमा मुद्दामून भडकवत असते आणि म्हणत असते की अगं बाया तुला चालू करायचा ना वायफाय, जा कर, जा तुला करायचं असेल ना तर बिंदास्त कर, मी काही बोलणार नाही. पण हे सगळं तुझ्या हातात, मी काही करणार नाही आहे. कारण आता मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करावा, पुढे जावं हा विचार मी करते, पण तुम्हाला तसा काही विचारच येत नाही आहे ना. म्हणजे तुम्ही लोक सगळं काही ठरवून बसलेलाच आहात, तुम्हाला या गोष्टी करायच्या नाही आहेत असं. मग मी तरी आता या सगळ्यामध्ये काय बोलू, कारण तू जर ठरवलंच असेल की अभ्यास करायचाच नाही आहे, मग दुसरीकडे मात्र आता तारा म्हणत असते की तू आम्हाला अभ्यासाचं सांगू नको, आमचा अभ्यास आहे ना आमचा आम्ही करून घेऊ, तू मला ह्याबद्दलचे धडे देऊ नकोस असं देखील तारा आता ओरडू लागते. मालविकासुद्धा सांगत असते की कशाला उगाच त्या मुलांच्या नादी लागतेस, मुलांना जर बघायचंच असेल तर ना मुलांना बघू दे ना, असं करू नकोस. आणि असं बोलू नये ना आता तिच्यावर भडकलेली असते आणि तिला सांगत असते की लवकरात लवकर जे आहे ना ते तू चालू कर. आणि जेव्हा तिला चालू करायला सांगितलं जातं तेव्हा ती म्हणते की मी नाही चालू करणार आहे, तुम्हाला चालू करायचं असेल ना तर आरोहीला सांगा, आरोहीच चालू करेल असं देखील म्हटलं जातं. मग आता आरोही ताराकडे पाहत असते तर तारा सांगत असते की जा आरोही, जा पटकन वायफायचं बटन चालू कर. मग आता इकडे मात्र आरोही म्हणते की हो मी तर चालू करणारच आहे वायफाय, कारण एवढा वेळ वायफाय बंद कसं राहू शकतो, आम्हालाही आमची कामं असतात, अभ्यास करायचा असतो. अरे अभ्यास तर पुस्तकातून करायचा असतो, मोबाईलमधनं कशाला. आमच्या वेळेला आम्ही तसंच करत होतो, तुमच्या जनरेशनचं वेगळं होतं, आमच्या जनरेशनचं वेगळं आहे असं देखील पार्थ आता सांगू लागतो. आणि आम्हाला अभ्यास ना मोबाईलवरच करायचा असतो असं देखील म्हणतो. तर अगं तुम्हाला अभ्यास करायचा आहे का, मग तुला वायफाय चालू करायचं का, कर जा आरोही, तुला करायचं असेल ना तर कर, मी काही बोलणार नाही असं देखील आता इथे रमा मुद्दामूनच बोलू लागते. रमा जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता पार्थ आणि तारा शांत असतात. तर आरोहीसुद्धा तिथे उभी असते. आता आरोहीने एकदा का वायफाय चालू करून दिला तर ह्या सगळ्यांचं तर माहितीच आहे, वायफाय चालू करून दिल्यानंतर लगेचच तिकडनं निघून जातात. ही सगळीच जणं तिकडनं एक एक करून जात असतात. म्हणजेच आता आरोहीनेच त्यांना आता वायफाय ऑन करून दिलेला असतो. आरोहीच या सगळ्याची मेन सिंगल हिरोईन असते आणि
तिलाच आता सगळीजणं पुढे करून रमाच्या विरोधात भडकवत असतात आणि त्याचमुळे आता रमाच्या विरोधात भडकवल्यामुळे तेवढ्यातच आता आरोही रूममध्ये जात असते त्या मोबाईलमध्येच खेळायला. तेवढ्यात आता तिथे गोलू आलेला असतो आणि गोलू आलेला पाहून अर्था आरोहीला हाक मारते, अगं गोलू आलाय बघ. त्याबरोबर आरोही धावत धावत आता गोलूला भेटायला दारावर जाते. तर दारावर गेलेल्या आरोहीला गोलू सांगतो की हे बघ माझं आता रिपोर्ट कार्ड आलेला आहे आणि बघ माझा फर्स्ट नंबर आलेला आहे. वाव, किती छान मार्क्स मिळालेत रे गोलू तुला. मला सुद्धा असेच मार्क्स मिळाले असतील ना, म्हणजे मी सुद्धा खूप चांगल्या मार्गाने पास झाली असेल, असं देखील आता इकडे बोललं जात असतं. त्यावर इकडे मात्र आता अर्था आणि त्याचसोबत रमाच्या खानाखुणा सुरू असतात. दोघींनीही मिळून हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. आता जेव्हा आरोहीने गोलूचा रिझल्ट बघितलेला असतो ना, तेव्हा मात्र गोलू सांगत असतो की आरोही, पण तुला नाही चांगले मार्क मिळाले आहेत, तुला फक्त 55% मिळाले आहेत. वाव, किती छान अभ्यास करतोस रे गोलू. मला माहिती आहे गोलू, तू सगळ्याच याच्यामध्ये पुढे असतो. म्हणजे ना, मी बऱ्याचदा बघितलं आहे, सगळीकडे तुझा फर्स्ट रँक असतो. हस्तकला त्याचसोबत बाकी इतरही या सगळ्यामध्ये तू फर्स्ट रँक काढतो. तर हे सगळं काही कसं काय पॉसिबल होतं, नक्की अभ्यास तू कसा करतो, असं देखील मुद्दामून आता रमा गोलूला विचारू लागते. त्यावर गोलूची आई सांगत असते की मी ना यांना मोबाईल ना बिलकुलही देत नाही. मोबाईल दिला ना की मुलांचं लक्ष ना विचलित होतं. मलाही असं वाटतं की मुलाने व्यवस्थित अभ्यास करावा, म्हणून मी त्याला मोबाईल कधीच देत नाही. तो फक्त अभ्यासच करत असतो, असं देखील आता त्याची आई सांगत असते. मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ती सांगू लागते ना, तेव्हा कुठे जाऊन आरोहीला आपली चूक कळत असते. आरोहीला समजून जातं की आपली आईसुद्धा आपल्या चांगल्यासाठीच सांगत असते, पण आपण त्या सगळ्याचा चुकीचा अर्थ काढला. म्हणजेच काय, तर आपण आपल्या आईला एका वेगळ्याच ह्याच्यामध्ये समोर ठेवलं. पण हे सगळं नको करायला हवं होतं, कारण आपली आई सगळं काही करते ते आपल्या चांगल्यासाठीच करते, ही गोष्ट आता आरोहीला पटलेली असते. मग दुसरीकडे रमाही म्हणत असते किंवा मी सुद्धा आमच्या मुलांना हेच सांगत असते, पण ह्या मुलांना ना मोबाईलचं इतकं क्रेज आहे ना, त्या क्रेजमुळेच तर ह्यांना कमी मार्क्स मिळाले आहेत. मी सगळ्यांचाच चांगला विचार करत असते, पण मला ना कोणीही असं चांगलं म्हणतच नाही. त्यांना असं वाटतं की मी सगळं जे काही करते ना, ते सगळं काही मुद्दामूनच करते, असं देखील आता त्यांना वाटत असतं. पण मी जे काही करते ते मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या चांगल्यासाठीच करत असते. कारण आजही आरोहीला ना चांगले मार्क्स मिळाले असते, पण जास्त वेळ ती मोबाईल घेऊन बसते ना, वायफाय चालू ठेवते ना, या सगळ्यामुळे हे सगळं होत आहे, असं देखील आता रमा जी आहे ती म्हणत असते. पण आता ना खरंच खूप छान मार्क गोलूला मिळाले आहेत. गोलूचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण गोलू ना प्रत्येक वेळेला छान मार्क्सच आणतो आणि यावेळेला तर तो फर्स्टसुद्धा आलाय. या सगळ्या गोष्टीचा राग ना मनातून कुठेतरी आता आरोहीला आलेला असतो, कारण आरोहीला एवढे चांगले मार्क्स मिळालेलेच नसतात आणि त्यामुळे आता आरोही खूप जास्त चिडलेली असते. आरोहीला सुद्धा माहिती असतं की असे मार्क्स आपल्याला सुद्धा पडले असते, पण आपण जर व्यवस्थित अभ्यास केला असतात तर. मग आता गोलू आणि गोलूची आई तिकडनं निघून जाते. तर आरोहीला आपली चूक कळते. आरोही लगेचच जाते आणि वायफायचं बटन बंद करते. आता आरोहीने वायफायचं बटन बंद केल्याबरोबर पुन्हा एकदा सगळीजणं बाहेर येऊ लागतात आणि सगळीजणं बाहेर येऊन आता जाब विचारू लागतात की समजलं का, तुम्हाला काय करायचं आहे ते, हे सगळं काही तुम्ही मुद्दामून करताय ना, आणि असं बोलून रमालाच दोष देऊ लागतात. पण तिथे आता आरोही असते आणि आरोहीला बघितल्यानंतर सगळेजण आरोहीकडे जातात आणि आरोहीला म्हणतात, अगं आरोही, तू नेटचं बटन बंद का केले, चालू कर वायफाय, असं तारा म्हणत असते. पण आता ताराला सरळ सरळ नकार दिलेला असतो आणि ताराला लगेच आरोही सांगू लागते की आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, हे असं मोबाईलवर खेळून उपयोग नाही, अभ्यास करायला हवा. आणि असं बोलूनच ती आता अभ्यास करायला सांगत असते. पण तू कोणी आम्हाला अभ्यास करायला सांगणारी, आम्ही अभ्यासच करतोय, तू पहिल्यांदा वायफाय बटन चालू कर. नाही होणार वायफायचं बटन चालू. आजपासून कोणीही वायफाय घेऊन बसायचं नाही, मोबाईल म्हणजेच घेऊन बसायचा नाही, वायफायचं बटन बंदच राहणार. माझी आई करते ना ते एकदम परफेक्ट करते, असं देखील ती आता रमाची बाजू घेऊनच बोलत असते. आता रमाची बाजू घेऊन जेव्हा ती हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता बोलतीच बंद झालेली असते मालविका ताराची. कारण त्यांनी आता आरोहीला रमाबद्दल इतकं भडकवलेलं असतं की त्यांना वाटत असतं की ते आता पूर्ण लढाई जिंकलेली आहेत. पण या सगळ्यामध्ये ना खरं तर रमाच जिंकलेली होती, कारण रमाने पुन्हा एकदा आरोहीला आपलंसं केलेलं होतं, ते सुद्धा चांगल्या मार्गाने, चांगल्या सवयी लावून. त्यामुळे आता आरोही कोणालाच वायफाय चालू करू देत नसते आणि ती सरळ सांगते की कोणीही चालू करायचा नाही, सगळ्यांनी फक्त अभ्यासावर फोकस करायचं, असं देखील ती म्हणू लागते. तेव्हा मात्र कुठे रमाला खूप छान वाटतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं
पार्थ जो इतके दिवस तुमच्या जवळ असायचा तो आज इतका लांब लांब का गेलाय? त्या मोबाईलमुळेच ना, त्या गेमिंगमुळे हे सगळं काही घडलेलं आहे असं देखील आता म्हटलं जातं. पुढे मात्र अजून एकदा तारा ही किती चांगली आहे आणि तुम्हाला हेही माहिती आहे की तारा लहानपणी कशी होती आणि अर्थाचं तर बालपणच हरवून गेले या सगळ्यामुळे. तुम्ही काय उत्तर देणार आहात जर ही लोकं सगळीजणं वाईट मार्गाला गेली तर तुम्हाला असं वाटत नाही का की ही मुलं व्यवस्थित राहायला हवीत आणि त्यांचं सगळं काही व्यवस्थित व्हायला हवं? मी सगळं काही नीट करेन, मग तुम्ही मला या सगळ्यासाठी साथ द्याल का? तर अक्षय आता रमाकडे पाहू लागतो आणि रमा, मुलांना जर वटणीवर आणायचं असेल, जर लाईनीवर आणायचं असेल तर मी तुला साथ द्यायला तयार आहे असं देखील अक्षय म्हणतो आणि त्यामुळे रमा देखील खूपच जास्त खुश झालेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.